मी माझ्याकडून पूर्ण ठरवलंय काय करायचंय. जर शामली साथ नाही देऊ शकली तर आम्ही काहीच करू शकत नाही. या बाबतीत शामली तुझ्यापेक्षा खूप जास्त गंभीर आहे. शी इज मोर सिरियस अबाउट इट, मच मोर. ते तर आहे, पण शामलीला भीती आहे की तिने निष्काळजीपणे पाऊल उचललं तर तिची आई अडचणीत येऊ शकते. आणि मी असं कुठलंच पाऊल नाही उचलणार ज्यामुळे तिची आई अडचणीत सापडेल. तर मग ठीक आहे, जे आजपर्यंत अशा सिच्युएशन्समध्ये होत आलंय या गोष्टीचा शेवट पण तोच होणार. नाही, असं नाही होणार. मी त्यावेळेस खूप चिंतेत होतो. ह्या वर्षी बिझनेस पण खूप कमी झालाय आणि तुमच्या भावाने देखील आम्हाला खूप त्रास दिला. आणि त्यावर तुम्ही मला विचारल्याशिवाय मेघनाच्या विषयी निर्णय घेण्याचा प्रयत्न केलात. आता तुम्हीच सांगा, माझं रक्त उसळणार नाही तर काय होणार? रस्त्यातून बाजूला व्हा, मला इतरही कामं आहेत. तुम्हाला माहिती नाही की तेव्हापासून माझ्यावरतीच मला किती राग येतोय. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. तुमची परिस्थिती मी तेव्हापासूनच जाणते जेव्हापासून आपलं लग्न झालंय. आणि जे काही शिल्लक होतं ते काल रात्री बघितलं. मी सांगितलं ना की मी खूप चिंतेत होतो. आज मी वचन देतो की त्या प्रकारे माझा हात कधीच तुमच्यावर उठणार नाही. रिअली? बघू शकता तुम्ही. खरं खरं सांगा, इतकं बदललात कसं? रमन संजानीने स्वतः फोन केला होता. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि शिवाय खास पाहुणे कॅनडातनं आले आहेत. म्हणून त्यांनी आपल्या दोघांकरता खास आमंत्रण केलंय. अच्छा, आत्ता माझ्या लक्षात येतंय की हा आईसबर्ग कसा पिघळला. तुम्ही तर जाणताच की रमन आणि त्यांची पत्नी तुमच्यावर किती प्रेम करते. म्हणून आपल्या दोघांचं तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे. हे पुरुष पण किती स्वार्थी असतात. घरात काही पण होऊ दे, सगळ्यांमध्ये असा भ्रम निर्माण करतात की माझ्या इतका चांगला नवरा दुसरा कोणीच नसेल. हे घ्या, हे पेपर्स व्हीसी साहेबांनी साईन केलेत. तुम्ही इथे साईन करा. थँक्यू. मी तिथे पोहोचताच तुम्हाला शामली प्रकाश या नावाने पॉवर ऑफ अटर्नी पाठवून देईन. सगळे अकाउंट्स तीच ऑपरेट करेल. पण ती बऱ्याच दिवसांपासून आलीच नाहीये. आम्ही आलोत ना म्हणून. तिनं आम्हाला इथं खूप फिरवलं. शी इज अ व्हेरी नाईस गर्ल. हो, फक्त तुम्ही मला दर महिन्याला रिसर्च प्रोजेक्टचे पेपर पाठवत राहा. शुअर सर. अविनाश, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. कॅन वी गो समप्लेस? सर, कॅन्टीनला जाऊयात, तिथली कॉफी खूप छान आहे. ऑल राईट. ओके सर. ओके सर. थँक्यू. गुड लक. थँक्यू. ओके सर. लेट्स ट्राय दॅट. थँक्यू. दिस इज लोकल चीज, हा मेड इन. रिअली? राईट. सर, तुम्ही काहीतरी सांगणार होतात मला. हो, बोलायचं तर होतंच. तू बोलणार आहेस की मी बोलू? मी बोलते त्याच्याशी. अविनाश, गौतमनं मला तुझ्या आणि शामलीबद्दल सगळं काही सांगितलंय. तुला तर माहितीच आहे, शामलीला आम्ही आमच्या घराची सून बनवणार होतो. पण गौतमला जेव्हा समजलं की शामलीला तू आवडतोस, तेव्हा आम्ही आमचा निर्णय बदलला. आम्हाला नाही वाटत की तुम्ही एकमेकांपासून वेगळं व्हावं. आणि तुझा प्रॉब्लेम इथे संपत नाही आहे अविनाश. जर आम्ही नसू ना तर आमच्या जागी दुसरं कोणी येईल. राईट. आम्हाला तुला त्या अडचणींविषयी सांगायचं ज्या पुढे जाऊन तुला अडथळा निर्माण करतील. यू विल हॅव टू फेस दिस. मला माहिती आहे सर, मी माझ्याकडून पूर्ण ठरवलंय काय करायचंय. जर शामली साथ नाही देऊ शकली तर आम्ही काहीच करू शकत नाही. या बाबतीत शामली तुझ्यापेक्षा खूप जास्त गंभीर आहे. शी इज मोर सिरियस अबाउट इट, मच मोर. ते तर आहे, पण शामलीला भीती आहे की तिने निष्काळजीपणे पाऊल उचललं तर तिची आई अडचणीत येऊ शकते. आणि मी असं कुठलंच पाऊल नाही उचलणार ज्यामुळे तिची आई अडचणीत सापडेल. तर मग ठीक आहे, जे आजपर्यंत अशा सिच्युएशन्समध्ये होत आलंय
या गोष्टीचा शेवट पण तोच होणार. नाही, असं नाही होणार. मी फक्त माझी डॉक्टरेट पूर्ण करतो. जोपर्यंत तुझी डॉक्टरेट पूर्ण होईल अविनाश, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. म्हणजे होईल. तुम्ही आमच्या प्रती जी काळजी दाखवता त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. ह्याची तुम्हाला कल्पना पण नाही. आम्ही फक्त तुला सहानुभूती दाखवत नाही आहोत. आम्हाला चिंता आहे तुझी, काळजी आहे तुम्हा दोघांची. अच्छा, एक गोष्ट सांग. जर तुम्हा दोघांना काही गंभीर निर्णय घ्यावा लागला तर तुझे घरातले त्याला साथ देतील? हो, का नाही देणार. आमच्या ना भिंती चांदीच्या आहेत ना दरवाजे सोन्याचे. हं. माझे आई बाबा शिकले सवरलेले समजूतदार आहेत आणि ते स्वतः या परिस्थितीतून गेलेत. ते नक्की आमची साथ देतील. मग तू बेधडक खिंड लढव. आम्ही दोघं तुझ्या सोबत आहोत. पण प्रत्येक काम खूप विचारपूर्वक कर अविनाश. शामली, दार उघड बाळा. काय आहे? तुम्ही लोक मला सुखाने झोपू सुद्धा देणार नाही ना? सूर्यास्त पण नाही झाला. ही काय वेळ आहे झोपायची? चल आता लवकर आवरून घे. ती लोक कधी पण येतील. काय झालं? नाराज आहेस का? नाही, खूप खुश आहे. हे चित्तरंजन प्रकाश स्वतःला काय समजतात? हे काय बोलतीयस आपल्या वडिलांबद्दल? राग येतोय तर माझ्यावर काढ ना. तुला माहित नाही त्यांनी काय केलंय? माहितीये. काहीच नाही माहितीये. आधी अविनाशचा फोनवर अपमान केला आणि त्यानंतर थिसिसचं एक एक पान माझ्यासमोर फाडलं. हे पाहुणेत म्हणून मी गप्प बसले आणि हे तर बोलायला लावू नको प्लीज. ठीक आहे, अजून थोडी वाट बघ. ती लोक उद्या जाणार आहेत. बघून घे, ते गेल्यावर बाबा अजून त्रास देणार. श्श्क, हळू बोल, त्यांना ऐकूच आहे. इट्स ऑल सो डिस्गस्टिंग आई. ठीक आहे, आता तू उठ. ते लोक आत्ता येतील आणि त्यांना कळलं नाही पाहिजे या घरात काय चाललंय ते. हो हो, ते बावळटच आहेत ना. आणि आई, मला एक गोष्ट सांग, तू त्यांच्यासमोर एवढी घाबरून का बोलत असतेस? ते मला अजिबात आवडत नाही. ते तुझे व्याही नाही होत आहेत आणि झाले जरी असते ना तरी एवढं घाबरायची काय गरज आहे? आता तुला काय सांगू मी? ठीक आहे, आज बघ मी बिलकुल अशी शांत बसणार नाही. उद्या ते निघून जातील तर मनावरचं एक ओझं कमी होईल बघ. माहित नाही आपल्या आयुष्यात अचानक कसे काय आली ही लोक. वादळच जणू निर्माण केलंय. आपण कसं बसं आपलं आयुष्य जगत होतो, आता ते पण अवघड झालंय. अच्छा, उठ प्लीज, उठ. हो, उठते. बिचारे गौतम अंकल किती चांगलेत. त्यांच्यासाठी तर मी काहीही करेन. दुसरं कोणी असतं ना तर ते इथून जाईपर्यंत मी या खोलीच्या बाहेर सुद्धा आले नसते.